युक्रेन रशिया युद्धामध्ये भारतीय जे विद्यार्थी आणि इतरही भारतीय नागरिक अडकून पडलेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वापस आणण्याचं एक अभियान ऑपरेशन गंगा असं त्याला नाव दिलेले चालू आहे. सरकारच्या वतीनं हे प्रयत्न अतिशय शर्थीचे ज्याला प्रयत्न म्हणतात किंवा युद्ध पातळीवरती म्हणतात असे ते केले जात आहे. याच्यामधला एक महत्त्वाचा भाग असा आहे पुढचं काही चर्चा करण्याच्या आधी की जेव्हा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते, एका देशाने दुसऱ्यावरती हल्ला केलेला आहे, आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे, याच्यामध्ये जर तुम्हाला काही करायचं आहे तर तुम्हाला एक राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी जावं लागतं, युनोमध्ये जावं लागेल, त्याच्या प्रश्नाची मांडणी करावी लागेल. आणि जसं उदाहरणार्थ भारतातले विद्यार्थी भारतातले नागरिक सोडून आणायचे असतील तर ज्यांना हल्ला केला तो रशिया, ज्याच्यावरती हल्ला केला तो युक्रेन आणि त्याच्या आजूबाजूचे देश, असे ते सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे पक्षाच्या पातळीवरती किंवा राज्यांच्या पातळीवरती हे विषय हाताळता येत नाहीत, जे पुढे मुद्दा येणारच आहे. म्हणजे जेव्हा विरोधी पक्ष अतिशय बेजबाबदारपणे ह्याचं राजकारण करतायत आणि राहुल गांधी सारखे अपेक्षेप्रमाणेच काहीही ट्विट करतायत, त्याच्यातला हा मुद्दा लक्षात घ्या की हा प्रश्न देशांतर्गत नाही, हा प्रश्न कुठल्या पक्षाशी निगडीत नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आहे. आपले लोक अडकलेले आहेत आणि दुर्दैवाने एका नवीन नावाच्या या विद्यार्थ्याचा तिथे मृत्यू पण झालेला आहे. बाकीच्या सगळ्यांना आपल्याला सुखरूप परत आणायचे ना, अशा वेळी फालतू बाकीची वायफळ चर्चा करणे याला कसलाही अर्थ नाही. एक दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा हा बेजबाबदारपणा आहे. आता जो पुढे मुद्दा समोर येतो आहे की जेव्हा विरोधी पक्षांनी ट्विट असं केलं, राहुल गांधींनी केलं आणि त्यांचे प्रवक्ते तर बेतालपणे बडबड करतात की एक तर पहिली गोष्ट म्हणजे उशीर कसा झाला आधीच सांगायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय हा जो मुद्दा आहे तो आपल्या अखत्यारीतला नाही, आपण ठरवत नाही काय होणार आहे त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणजे अजून मोठ्या प्रमाणामध्ये हे मदत कार्य चालायला पाहिजे होतं, ते कसं झालं नाही. आणि प्रक्रिया कशी त्याच्यामध्ये नीट पूर्ण म्हणजे जी काही प्रोसिजर आहे ती फॉलो कशी होत नाही, म्हणजे जे काही नियम आहेत, नियम राहिले बाजूला. सगळ्यात पहिले आपल्या एक ना एक माणसाला जिवंत वापस आणणे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. त्याच्या वेळेस तुम्ही नसलेल्या म्हणजे आहे त्या तर नियमांचं करायला पाहिजे, नसलेल्या नियमांचा भाव करून जेव्हा चर्चा करायला वायफळ अशी एसी सभागृह एसी ठिकाणी बसून तुम्हाला काही चाललं नाही, तिथं प्रत्यक्ष जेव्हा या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून एक दोन नव्हे आपले 4 मंत्री त्या ठिकाणी जाऊन बसले त्या युक्रेनला लागून असलेल्या दुसऱ्या देशांच्या विमानतळांवरती, जेणेकरून ते विद्यार्थी बाकीचे नागरिक तातडीनं वापस आहेत. त्याला शब्द काय वापरावा यांनी, ही पीआरशिप आहे. हा एक बेजबाबदारपणाचा कळस आहे की त्या ठिकाणी गेलेले मंत्री हे भारताचे मंत्री म्हणून जाऊन बसलेले आहेत. अधिकारी पातळीवरती एखादं काम अडू शकतं आणि पुन्हा मंत्र्याची परवानगी घ्यायची, पुन्हा लालफितीचा कारभार, आणि एकदा आपल्याकडचा मंत्री गेल्यानंतर त्या देशातल्या समकक्ष अशा मंत्र्याला समोर येऊन बसावं लागतं. त्याच्यामुळे तिथली पण प्रक्रिया सोपी होऊ शकते, त्याच्यामुळे याला गती मिळू शकते. म्हणजे इतका सरळ साधा मुद्दा आहे तो. बाकीच्या काही पत्रकारांनी आवर्जून तो विविध चॅनलवरती हे स्पष्ट केलं होतं की आपले मंत्री तिथे बसून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सोडवण्यासाठी जे प्रयत्न करतात त्या पद्धतीने ते मंत्री गेल्यामुळे समोर पण ते मंत्री पातळीवरचा समकक्ष अधिकारी बसतो आणि ही प्रक्रिया तातडीनं होते. याला काय नाव दिलं, पीआरची. बरं, हे सगळं एका सर्वपक्षीय म्हणजे बैठक घेऊनच ठरलेलं आहे कसा योजना राबवायची काय. त्या बैठकीतला एक फोटो व्हायरल झालाय, राहुल गांधी मोबाईल घेऊन त्यावर खेळत बसलेले. अतिशय गंभीर विषय आहे. युद्धामध्ये कारण नसताना हाकनाक आपला एक तरुण बळी गेलेला आहे, बाकीच्यांना आपल्याला सुखरूप वापस आणायचं आहे. तुम्ही स्वतः बेजबाबदारपणे टीकाही करतात आणि जेव्हा अशी बैठक बोलवली तेव्हा लहान पोरासारखं उल्लूपणा करत तुम्ही मोबाईलवरती खेळत बसता, जेव्हा की तो विषय गंभीर आहे. दुसरं ह्याच्यामध्ये अतिशय चीड आणणारी जी भूमिका घेतलेली की डीएमके पक्षाचे जे काही प्रवक्ते होते, हे सर्वांना असं काहीतरी त्यांचं नाव आहे, त्यांनी त्यांचे मुख्यमंत्री माननीय एम.के. स्टॅलिन, पक्षाचे सर्व आहेत त्याचे तर मुख्यमंत्री तेच आहेत, यांनी अशी भूमिका घेतली की तमिळनाडू जे मधले जे विद्यार्थी म्हणजे जे तमिळ विद्यार्थी अडकलेले आहेत त्यांना सोडवण्यासाठी आमचे 4 प्रतिनिधी जाऊ द्या. भारत सरकारनी पाठवले, भाजपनी पाठवले नाहीत. भारत सरकारने आपले 4 मंत्री पाठवले तर त्यांच्यावरती अविश्वास दाखवत हे असं म्हणतात की आमचे पण 4 प्रतिनिधी जाऊ द्या त्या ठिकाणी, म्हणजे आम्ही आमच्या तमिळ विद्यार्थ्यांना वापस आणू. किती क्षुद्रपणा आहे की त्या ठिकाणचा विद्यार्थी हा भारतीय आहे, त्या ठिकाणचा नागरिक हा भारतीय आहे, यांना वापस सोडवण्या आणण्यासाठी गेलेले आपले सगळे भारतीय मंत्री म्हणून गेलेले आहेत, ते काही एखाद्या राज्याचे गेलेले नाहीयेत. आणि तामिळनाडूचा एक तिथला मुख्यमंत्री अशी भूमिका घेतो आणि त्यांचा प्रवक्ता समोर येऊन सांगतो आणि त्याच्यातलं वाक्य काय की जे जास्त लागणार आहे की तुम्हाला बाकीच्यांना तमिळ येत नाही, तमिळ आणि इंग्रजीच आमच्या विद्यार्थ्यांना कळतं, तुम्ही बोलू शकत नाहीत, आम्ही जाऊन ते बोलू.
या सध्याच्या सरकारमध्ये तमिळनाडूचे प्रतिनिधी नाही आहेत का? किंवा त्या सगळ्या, बरं हे सरकार राहू द्या बाजूला, एकूण सरकारी म्हणजे पक्ष म्हणून बाजूला राहू द्या, एकूण सरकारी यंत्रणेमध्ये तमिळ केडरमधून आलेले अधिकारी नाही आहेत. IAS किंवा IPS अधिकारी तमिळचे नाही आहेत का? मग हे कुठल्या पद्धतीनं असे बेजबाबदार विधानं करतायत? आज तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणच्या राज्यात सत्तेवरती बसलेले आहात आणि तरी तुम्हाला याची जबाबदारी जाणीव होत नाहीये. हे याच्यातला आक्षेपार्ह मुद्दा आहे. आणि तुम्ही जाहीररित्या जेव्हा असं बोलता तेव्हा तुमच्या हे कसं लक्षात येत नाही की तुमचं प्रतिनिधित्व बाहेर भारतीय म्हणून आहे, तमिळ म्हणून नाही, मराठी म्हणून नाही, तेलुगू म्हणून नाही, बंगाली किंवा गुजराती म्हणून नाहीये. आपला सैनिक जेव्हा लढतो तेव्हा तो भारताचा सैनिक म्हणून लढत असतो. तो एखाद्या राज्याचा, एखाद्या प्रदेशाचा, एखाद्या भाषिक विशिष्ट असा प्रतिनिधी जातीचा म्हणून लढत नसतो. अशा आणीबाणीच्या प्रसंगी सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला तोंड द्यायचं असतं. अशा वेळी तसं न करता अतिशय गलिच्छ पद्धतीने, विकृत मानसिकतेनं विरोधी पक्ष जेव्हा असं वागतायत तेव्हा कळत नाही की ह्यांना देशाचं हित तरी कळतंय की नाही. जेव्हा तमिळनाडूचा प्रतिनिधी DMK पक्षाचा सर्वांसमोर असं म्हणतो की बरं, भाषेच्या बाबतीमध्ये तुम्हाला परकीय असलेली इंग्रजी भाषा चालेल, पण आपल्याच अर्ध्यापेक्षा जास्त देशबांधवांची असलेली किंवा बहुतांश भारतीयांना कळणारी हिंदी भाषा मात्र नको, आणीबाणीच्या प्रसंगी नको. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांना पण हा प्रश्न विचारला गेला की तुमचा प्रतिनिधी गेल्याच्या नंतर त्याच्यासमोर जर एखादा तेलुगू माणूस आला, मराठी माणूस आला, बंगाली माणूस, तुम्ही काय म्हणणार आहात? नाही नाही, तू बाजूला राहा, जो आमचा तमिळ आहे त्यालाच मी बोलेल आणि त्याला इकडे वापस घेऊन येईल. हा जो उल्लूपणा आहे, एखाद्या मोठ्या पदावर तुम्ही बसलेला आहात, प्रशासन यंत्रणेचा तुम्ही आता भाग झालेला आहात. मुख्यमंत्री म्हणून MK स्टॅलिननी शपथ घेतली तेव्हा ती एका पक्षाचे नसून सगळ्या पूर्ण तमिळनाडूच्या जनतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी घेतलेली आहे. आणि तमिळनाडू हा भारताचा भाग आहे. हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही स्पष्ट केलेलं होतं की भारत हा युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया नाही, USI नाही. ही जी सगळी राज्य बनलेली आहेत ती फक्त प्रशासनाच्या सोयीसाठी म्हणून बनलेली राज्य आहेत. ही राज्य पूर्वीपासून चालत आलेली नाही. तेव्हाचा जो मद्रास प्रांत होता तो वेगळा होता, तंजावर वेगळा होता, असंख्य असे वेगवेगळे संस्थानं, म्हणजे 600च्या जवळपास संस्थानं होती. त्या तुलनेमध्ये आताची असलेल्या राज्यांची संख्या किती आहे? 28-29 आहे फक्त. म्हणजे तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या. आज ज्या प्रदेशाची म्हणून अस्मिता सांगतायत हे, आणि ज्या प्रदेशाचं म्हणून हे तोंडवरती करून DMKचे प्रतिनिधी आणि ते बोलतायत, ते हे का नाही कबूल करत की हे अशा पद्धतीचं राज्य पूर्वापार चालत आलेलं नाहीये? भाषा एक असू शकते. ज्या पद्धतीने विरोधी पक्ष बेजबाबदार असे त्यांचं वर्तणूक ह्या आणीबाणीच्या प्रसंगी वापस आणायचे आहेत लोक. बरं, बाकीच्या देशांच्या पेक्षा भारताने जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आणि जास्त संख्येने तातडीनं हालचाली करून आपले नागरिक आणि विद्यार्थी परतही आणलेले आहेत. जेव्हा त्यांच्या म्हणजे विमानाच्या ह्याचा पैशाचा, तिकिटाचा जेव्हा प्रश्न आला होता, सगळ्यांना मोफत वापस आणलेलं आहे. कुणालाही ह्या ज्या अतिशय आपत्कालीन अशी परिस्थिती निर्माण झाली, सगळ्यांना सोडवून वापस आणत असताना कुठलेही त्याच्यासाठी प्रवास खर्च त्यांच्याकडून घेतलेला नाही. आणि तरी पण जेव्हा सुद्धा हे अतिशय बेजबाबदार पद्धतीनं अशी विधानं करतात तेव्हा एक वारंवार गोष्ट लक्षात येते की यांना समजूनच घ्यायचं नाहीये. यापूर्वी सुद्धा कोरोनाच्या आपत्तीच्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या उपाययोजना केंद्राच्या पातळीवरती केल्या गेल्या आणि काही राज्यांनी नीटपणे त्या राबवल्या सुद्धा, हे असं असतानाही ऑक्सिजनचं कसं शॉर्टेज आहे, रेमडेसिवीर इंजेक्शनचा कसा प्रश्न आहे, लसींच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही बघा की आपत्तीची परिस्थिती आली, अडचणीची परिस्थिती आली, किंवा त्या गलवान खोऱ्यामध्ये चायनाने केलेला जो हल्ला होता आणि आपण जो परतून लावला, प्रत्येक वेळी तुम्ही बघा काही ना काहीतरी त्याला आडकाठी, त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करणे आणि गोंधळ निर्माण करणे, ठरवून लोकशाही व्यवस्था मोडीत काढणे, हे जणू काही धोरण आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. त्याच्यावरची उसंतवाणी, या प्रश्नावरची. युक्रेन रशिया युद्धाची दुविधा, नवीन समिधा भारताची, डावपेचाचीही जागतिक खेळी, अगतिक बळी निष्पापांची, उच्च शिक्षणार्थ गेले परदेशी, आला जीवानिशी निर्णय हा, आणूया परत अडकले सारे, नागरिक प्यारे आपुलेची, देशप्रेमापोटी फडके तिरंगा, अभियान गंगा सुरू झाले, नको पॉलिटिक्स मोहिमेत आयशा, क्षुद्रत्वाची दशा कशासाठी, विरोधी पक्षांनो व्हा जरा सुबुद्ध, पेटलेले युद्ध कांत म्हणे,
पेटले हे युद्ध कांत म्हणे. हे जे आपल्याकडून विशेषतः वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेर गेलेले विद्यार्थी आहेत, मोदींनी पण त्याचा उल्लेख केला आहे की हे आपल्या वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे की आपण आपल्याला हवे तेवढे पुरेसे डॉक्टर तयार करू शकलेलो नाही. मेडिकल कॉलेजेसची, महाविद्यालयांची संख्या अतिशय मर्यादित ठेवली काही जणांनी स्वार्थापोटी, आणि म्हणून त्याचा जो काळा बाजार झाला आणि शेवटी वैतागून काही विद्यार्थ्यांना इथल्यापेक्षा बाहेरून शिकवून अशी जी गरज पडली, हे आपल्या धोरणाचं अपयश आहे. हे पण धोरण आपण बदलायला पाहिजे. हा विषय या निमित्तानं समोर येतोय वैद्यकीय शिक्षणाचा. याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.